नमस्कार मित्रांनो, आज आपण 12वा पाठ बघूया. सविनय कायदेभंग. हा पाठ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण सविनय कायदेभंग चळवळीवर नेहमी प्रश्न विचारले जाते. तर मग या पाठामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे? या पाठामध्ये आपल्याला सविनय कायदेभंग चळवळीबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. आणखी दांडी यात्रेबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. दांडी यात्रा आणि सरोजिनी नायडू, खान अब्दुल गफार खान यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे. आणखी गोलमेज परिषद, पुणे करार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. लाहोर येथे 1929च्या डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. हे एक लक्षात घ्या. 1929चं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कुठे भरलं? लाहोर येथे. अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. महत्वाचं आहे, खूपदा यावर प्रश्न विचारले गेले म्हणून लक्षात राहू द्या. 1929चं अधिवेशन कुठे भरलं? लाहोर येथे. अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला. बघा, कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला? 1929चं अधिवेशन जे लाहोर येथे भरलं होतं. या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला. 26 जानेवारी 1930 रोजी जनतेने स्वातंत्र्याची शपथ घेतली. हे सुद्धा महत्वाचं आहे. लाहोर अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठरावही मंजूर करण्यात आला. कोणत्या अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठराव मंजूर करण्यात आला? लाहोर अधिवेशनामध्ये. लाहोर अधिवेशन कधी झालं? 1929 रोजी. जनतेने स्वातंत्र्याची शपथ कधी घेतली? 26 जानेवारी 1930 रोजी. सविनय कायदेभंग बघूया. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. कोणाच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली? गांधीजींच्या नेतृत्वाखाली. सविनय कायदेभंग म्हणजे पूर्व सूचना देऊन जुलमी कायदे मोडणे व प्रतिकार न करता दिली जाणारी शिक्षा स्वीकारणे. सविनय कायदेभंग म्हणजे काय? पूर्व सूचना देऊन जुलमी कायदे मोडणे व प्रतिकार न करता दिली जाणारी शिक्षा स्वीकारणे. मीठ माणसाच्या रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तू आहे, तरीही सरकारने मिठावर कर बसवला होता. म्हणून या अन्यायकारक कराविरुद्ध मिठाचा सत्याग्रह करण्याचे गांधीजींनी ठरवले. मिठाचा सत्याग्रह करण्याचे गांधीजींनी का ठरवले? कारण मीठ माणसाच्या रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तू आहे, तरीही सरकारने मिठावर कर बसवला होता. म्हणून या अन्यायकारक कराविरुद्ध मिठाचा सत्याग्रह करण्याचे गांधीजींनी ठरवले. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. दांडी यात्रा बघूया. 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधी आपल्या सहकाऱ्यांसह गुजरातमधील साबरमती आश्रमातून दांडी येथे समुद्र किनाऱ्याकडे पायी निघाले. साबरमती ते दांडी हे अंतर 385 किलोमीटर होते. हे एक लक्षात घ्या. साबरमती ते दांडी हे अंतर किती किलोमीटर होते? 385 किलोमीटर होते. वाटेत त्यांना गावगावचे लोक येऊन मिळाले. गांधीजी दांडी येथे 5 एप्रिल रोजी पोहोचले. गांधीजी दांडी येथे कधी पोहोचले? 5 एप्रिल रोजी पोहोचले. दुसऱ्या दिवशी समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून त्यांनी मिठाचा कायदा मोडला. या ठिकाणी आपल्याला सरोजिनी नायडू यांचं चित्र दाखवलं आहे. गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. महत्वाचं आहे, गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरोजिनी नायडू यांनी केले. देशभर कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. जंगलातील झाडे तोडून लोकांनी जंगल कायदा मोडला. शेतकऱ्यांनी शेतसारा देण्यास नकार दिला. हातात तिरंगा झेंडा घेऊन मुंबई येथील गिरणी कामगार बाबू गेनू याने परदेशी कापड वाहून नेणाऱ्या ट्रक समोर आडवे पडून देशासाठी बलिदान केले. हे सुद्धा लक्षात घ्या. मुंबई येथील कोणत्या गिरणी कामगाराने परदेशी कापड वाहून नेणाऱ्या ट्रक समोर आडवे पडून देशासाठी बलिदान केले? बाबू गेनू याने. हे नाव लक्षात राहू द्या. समोर बघूया. वायव्य सरहद प्रांतात खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. महत्वाचं लक्षातच राहू द्या. वायव्य सरहद प्रांतात कोणाच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली? खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली. सोलापूर येथे सत्याग्रहात भाग घेतलेल्या मलप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आले. हे सुद्धा महत्वाचं आहे. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे, म्हणून लक्षात राहू द्या. सोलापूर येथे सत्याग्रहात भाग घेतलेल्या मलप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आले. सविनय कायदेभंग चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे या चळवळीत स्त्रिया, शेतकरी
आदिवासी, दलित यांचाही सक्रिय सहभाग होता. बघा, सविनय कायदेभंग चळवळीचं वैशिष्ट्य काय होतं, तर या चळवळीत स्त्रिया, शेतकरी, आदिवासी, दलित यांचाही सक्रिय सहभाग होता. हे वैशिष्ट्य सविनय कायदेभंग चळवळीचं लक्षात राहू द्या. कस्तुरबा गांधी, अवंतिकाबाई गोखले, हंसाबेन मेहता, कमला नेहरू अशा अनेक स्त्रियांनी यात हिरहिरीने भाग घेतला होता. गोलमेज परिषद बघूया. भारताला राजकीय सुधारणा देण्याचा आराखडा तयार करण्यासाठी लंडन येथे 3 गोलमेज परिषदा झाल्या. अतिशय महत्वाचं आहे बघा. गोलमेज परिषदा का झाल्या? कारण भारताला राजकीय सुधारणा देण्याचा आराखडा तयार करण्यासाठी गोलमेज परिषदा झाल्या. गोलमेज परिषदा कुठे झाल्या? लंडन येथे झाल्या. किती झाल्या? 3 गोलमेज परिषदा झाल्या. लक्षात राहू द्या. या तिन्ही परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. हे महत्वाचं आहे. यावर प्रश्न विचारला गेला. लक्षात राहू द्या. तिन्ही परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. पहिल्या परिषदेत राष्ट्रीय सभेचा सहभाग नव्हता, हे सुद्धा विचारलं गेलं आहे. लक्षात घ्या. पहिल्या परिषदेत राष्ट्रीय सभेचा सहभाग नव्हता. तथापि याच परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारकडे भारतासाठी लोकशाही राज्याची मागणी केली. बघा, कोणी ब्रिटिश सरकारकडे भारतासाठी लोकशाही राज्याची मागणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कोणत्या परिषदेत? पहिल्या परिषदेत. हे सुद्धा लक्षात राहू द्या. तसेच त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. हे सुद्धा लक्षात राहू द्या. कोणी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. समोर बघूया. दुसऱ्या परिषदेला गांधीजी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले. महत्वाचा आहे. दुसऱ्या परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून कोण हजर राहिले? गांधीजी. तेथे गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली. हे सुद्धा महत्वाचं आहे. दुसऱ्या परिषदेमध्ये कोणी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली? गांधीजींनी. पण ती मान्य झाली नाही. तिसऱ्या परिषदेला राष्ट्रीय सभेचा एकही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. हे सुद्धा महत्वाचं लक्षात राहू द्या. या परिषदेत इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. महत्वाचा आहे. जातीय निवाडा कोणी घोषित केला? इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी. लक्षात राहू द्या. समोर बघूया. पुणे करार बघूया. पुणे करार महत्वाचा आहे, कारण पुणे करारावर प्रश्न विचारले गेले आहे. जातीय निवाड्यानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात येणार होते. याविरुद्ध गांधीजींनी एरवडा कारागृहात आमरण उपोषण सुरू केले. बघा, गांधीजींनी एरवडा कारागृहात आमरण उपोषण सुरू का केले? कारण जातीय निवाड्यानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात येणार होते. याविरुद्ध गांधीजींनी एरवडा कारागृहात आमरण उपोषण सुरू केले. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. व्यापक राष्ट्रीय हित लक्षात घेऊन ही विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केली. या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघाऐवजी दलितांना कायदेमंडळात 148 राखीव जागा द्याव्यात असे ठरवण्यात आले. या समझोत्यास पुणे करार असे म्हणतात. पुणे करार कशाला म्हणतात? स्वतंत्र मतदारसंघाऐवजी दलितांना कायदेमंडळात 148 राखीव जागा द्याव्यात असे ठरवण्यात आले. या समझोत्यास पुणे करार असे म्हणतात. पुणे करारानंतर गांधीजींनी उपोषण सोडले. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा. गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व रिकामी जागा यांनी केले. कोणी केले? सरोजिनी नायडू यांनी केले. मुंबई येथील गिरणी कामगार रिकामी जागा याने परदेशी कापड नेणाऱ्या ट्रक समोर आडवे पडून देशासाठी बलिदान केले. कोणी केले? बाबू गेनू याने. मुंबई येथील गिरणी कामगार बाबू गेनू याने परदेशी कापड नेणाऱ्या ट्रक समोर आडवे पडून देशासाठी बलिदान केले. वायव्य सरहद प्रांतात रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. 1929च्या लाहोर अधिवेशनात कोणता ठराव संमत करण्यात आला? 1929च्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला. महत्वाचा लक्षात राहू द्या. सविनय कायदेभंग म्हणजे काय? सविनय कायदेभंग म्हणजे पूर्व सूचना देऊन जुलमी कायदे मोडणे व प्रतिकार न करता दिली जाणारी शिक्षा स्वीकारणे. तिसरा प्रश्न बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या गोलमेज परिषदेत भारतासाठी कोणती मागणी केली? याचं उत्तर बघूया आपण. पहिल्या गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारकडे भारतासाठी लोकशाही राज्याची मागणी केली. तसेच त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. हे लक्षात राहू द्या. महत्वाचं आहे. समोरचा प्रश्न बघूया.
दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींनी कोणती मागणी केली? दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली. हे लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. पुणे करार एक लक्षात राहू द्या. या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती दिली आहे. बघूया आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच वाचनाचा छंद होता. पुस्तके त्यांना जिवलग मित्रांपेक्षा मोलाची वाटत. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी घ्यायचे हे त्यांना मान्य नव्हते. शिक्षणाचा उपयोग सामान्य माणसाच्या सुखासाठी केला पाहिजे असे त्यांना वाटत असे. या ठिकाणी हा पाठ संपतो. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.